नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संदीप गवते तुमचं सगळ्यांचं माझं यूट्यूब चॅनल इंग्लिश गुरु फॉर ऑलमध्ये स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण टोटल 25 म्हणजे 25 MCQज बघणार आहोत आणि ते कशावर असणार आहेत तर फिगर्स ऑफ स्पीच। सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या। 11वीची जी CET होणार आहे म्हणजे ॲडमिशनसाठी 11वीच्या ॲडमिशनसाठी त्यासाठी अतिशय महत्त्वाचे असे हे MCQज आहेत आणि सब्जेक्ट आहे इंग्लिश आणि त्यामध्ये लँग्वेज स्टडी म्हणून तुमच्या सिलेबसमध्ये दिलेला आहे। त्यातला 11 नंबरचा हा सब टॉपिक आहे फिगर्स ऑफ स्पीच। सगळ्यांनी माझे जे थंबनेल लावलेले ते ॲक्च्युअली तुमचे जे सब टॉपिक्स आहेत त्यानुसार मी नंबरिंग दिलेलं आहे, त्यामुळे अतिशय महत्त्वाचे आणि तुमच्या बुक्समधनंच घेतलेले सगळे एक्झाम्पल्स आहेत आणि कुठल्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच पद्धतीने मी इथे तुम्हाला प्रश्न देण्याचा प्रयत्न केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, 100% तुम्हाला चांगलं स्कोर ही ते तुम्हाला 11च्या CET मध्ये होणार आहे। तर बघूयात फिगर्स ऑफ स्पीच। थोडा क्लिष्ट असा टॉपिक हा विद्यार्थ्यांना वाटतो, परंतु जर तुम्हाला चांगलं कॉलेज मिळवायचं असेल तर तुम्हाला हे सगळं करणं गरजेचं आहे। मुद्दामून मी सुरुवातीला इथे एक लिस्ट दिलेली आहे महत्त्वाचे फिगर्स ऑफ स्पीचची। कुठल्या कुठल्या याच्यावरती प्रश्न असतील, यात ॲडिशनल देखील आहेत म्हणजे महत्त्वाचे बघा। सिमिली आहे, पर्सॉनिफिकेशन, मेटाफोर, रेपिटेशन, एनाफोरा, त्यानंतर ॲलिट्रेशन, टॉटॉलॉजी, हायपरबोली और हायपरबोल, देन अँटिथेसिस, इन्व्हर्जन, ऑनोमेटोपिया, अपॉस्ट्रॉफी, इंट्रॉगेशन, पॅराडॉक्स, सिनॅक्डॉकी आणि क्लायमॅक्स, ॲझोनन्स, कॉन्झोनन्स हे देखील आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अपॉस्ट्रॉफी देखील आहे। हे सगळ्यांनी समजून घ्या। याची जर तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, प्रत्येकाचा मीनिंग काय, त्याचे फंक्शन्स काय, त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स काय, तर मी इथेच वरतेच तुम्हाला बघा त्याची सजेशन आलं असेल कॉर्नरला, किंवा तुम्ही माझ्या चॅनलवरती सेपरेट त्याची प्लेलिस्ट बघू शकता ज्यामध्ये फिगर्स ऑफ स्पीच सगळे मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत। तर सुरुवात करूया आपण वेगवेगळ्या MCQजला। फर्स्ट MCQ स्क्रीनवरती आहे, सगळ्यांनी गेस करत चला तुमचा आन्सर काय आहे आणि असे प्रश्न तुम्हाला 11 CET मध्ये विचारले जातील। विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ पर्सॉनिफिकेशन। तर पहिला प्रश्न बघा, पर्सॉनिफिकेशनचं एक्झाम्पल तुम्हाला इथे विचारलेलं आहे आणि पर्सॉनिफिकेशन म्हणजे काय हे जर माहिती असेल तरच तुम्ही आन्सर देऊ शकता, अदरवाईज नाही। म्हणून पर्सॉनिफिकेशनचा मीनिंग लक्षात घ्या। पर्सॉनिफिकेशन म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग जे असतात, इनॅनिमेट थिंग जे असतात त्याला पर्सॉनिफाईड केलेलं असतं। ह्युमन आयडियाज असतील, ह्युमन इमोशन्स असतील, ह्या काय केल्या असतात पर्सॉनिफाईड केलेल्या असतात, त्याला आपण लिव्हिंग थिंग सारखं त्याला आपण कन्सिडर करतो। एक्झाम्पल्स बघा, एक्सल्ट ओ शोअर्स म्हणजे इथे एक्झाम्पल म्हणण्याचा उद्देश काय, इथे ऑप्शन्स बघा काय काय आहेत। ऑप्शन ए दिलाय एक्सल्ट ओ शोअर्स, ऑप्शन बी आहे बट ओ हार्ट हार्ट हार्ट, सी ऑप्शन आहे ओ कॅप्टन माय कॅप्टन आणि डी ऑप्शन आहे फॉर यू द फ्लॅग इज फ्लंग। स्टुडंट्स यातनं आता लक्ष द्यायला पाहिजे, एक्सल्ट ओ शोअर्स हे जे आहे हे पर्सॉनिफिकेशन आहे, कारण शोअरला इथे काय केलेलं आहे, शोअर जे आहे याला पर्सॉनिफाईड केलेलं आहे, ह्युमन क्वालिटीज त्याला दिलेल्या आहेत। म्हणून करेक्ट आन्सर जे आहे ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर। आता त्यात तुम्हाला हे कुठलं आहे, बट ओ हार्ट 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 हे आहे एक्सक्लेमेशन, खालचं ओ कॅप्टन माय कॅप्टन अपॉस्ट्रॉफी आहे, फॉर यू द फ्लॅग इज फ्लंग, फर्स्ट साऊंड इज रिपीटेड हे आहे ॲलिट्रेशन। बघा हे देखील तुम्हाला म्हणजे एका क्वेश्चनमधनं 4 क्वेश्चन्स तुम्हाला इथे स्टडी करता येऊ शकतात। म्हणून क्वेश्चन नंबर 1चा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए। म्हणून प्रत्येकानं उरलेले ऑप्शन कशाचे एक्झाम्पल्स आहेत हे तुम्ही स्वतः गेस करायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे। सेकंड आपण क्वेश्चन बघूया, आयडेंटिफाय द एक्झाम्पल ऑफ ॲलिट्रेशन फ्रॉम द फॉलोइंग। आता ॲलिट्रेशनचा मीनिंग बघा तुमच्या लक्षात आला पाहिजे। ॲलिट्रेशन अगोदरचेच एक्झाम्पल्स आहेत म्हणून इथे लक्षात येऊ शकतं। एक्सल्ट ओ शोअर्स हे नाही आहे, कारण दिस इज द एक्झाम्पल ऑफ व्हॉट, ऑलरेडी बघितलं आहे आपण। पर्सॉनिफिकेशन हे देखील नाही आहे, नॉट इवन दिस वन, नॉट इवन दिस वन। हां, जर तुम्ही ह साऊंड जर तुम्ही इथं रिपीट म्हटलात तर इन दॅट केस इट इज पॉसिबल, बट हिअर आय वॉन्ट टू से सगळ्यात महत्त्वाचं की इथे फ साऊंड इथे काय आहे रिपीट झालेलं आहे, म्हणून इथे त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते बघा काय येते स्क्रीनवरती। वेअर इज द आन्सर, 1 सेकंड। तर इथे जे आन्सर मला अपेक्षित आहे ते डी ऑप्शन आहे, सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे। तर त्याचं ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर, फॉर यू द फ्लॅग इज फ्लंग। फो साऊंड जो आहे हा इथे रिपीट झालेला आहे, लक्षात घ्या।
त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 बघा स्क्रीनवरती आला आहे. क्वेश्चन नंबर 3 बघा, क्रीपिंग लाईक अ स्नेल इज अन एक्झाम्पल ऑफ. ऑप्शन्स खाली दिलेले आहेत ABCD. यामध्ये क्रीपिंग लाईक अ स्नेल हे जे रेड कलरमध्ये इथे दिलेलं आहे सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये, हे कशाचं एक्झाम्पल आहे? ॲलिट्रेशन, सिमिली, इंट्रॉगेशन और अँटिथेसिस. आणि यात एक लक्षात घ्या, लाईक इथे आलेला आहे. ॲज किंवा लाईक असेल तर त्या केसमध्ये तो कुठलं फिगर ऑफ स्पीच असतो? दॅट इज अ सिमिली. म्हणून करेक्ट ऑप्शन जे आहे ते स्क्रीनवरती बघा. करेक्ट ऑप्शन आहे आन्सर बी, दॅट इज अ सिमिली. ॲलिट्रेशन, इंट्रॉगेशन किंवा अँटिथेसिस नाही आहे. नेक्स्ट बघूया आपण. क्वेश्चन नंबर 4 स्क्रीनवरती आहे. क्वेश्चन नंबर 4 आहे, नो वन इज रिस्पेक्टेबल और अनहॅपी ओव्हर द होल अर्थ इज अन एक्झाम्पल ऑफ. परत 4 ऑप्शन्स दिलेले आहेत ABCD. 11ची जी CET होणार आहे, ऑप्शन्स असतील तुम्हाला ABCD. त्यामध्ये तुम्हाला करेक्ट तिथे त्याला डार्क करायचं आहे, म्हणजे ऑफलाईन एक्झाम आहे तुमची OMR शीटवरती. आता इथे जे रेड कलरमध्ये परत जे लाईन दिलेली पोयममधली, नो वन इज रिस्पेक्टेबल ऑर अनहॅपी ओव्हर द होल अर्थ, हे कशाचं एक्झाम्पल आहे? तर हे एक्झाम्पल आहे हायपरबोले. म्हणजे इथे काय होतंय, आपल्याला दिसतंय की एक्झॅजरेशन केलंय. नो वन इज रिस्पेक्टेबल ऑर अनहॅपी ओव्हर द होल अर्थ, पूर्ण पृथ्वीवरती किंवा अर्थवरती. त्यामुळे दिस इज हे आपल्याला एक्झॅजरेशन वाटतं. म्हणून याचा आन्सर आहे 4चं आन्सर C, हायपरबोली. म्हणजे हायपरबोलचं एक लक्षात घ्या की इथे हायपरबोल म्हणजे काय? एक्झॅजरेशन. जर वाढवून सांगितलं असेल खूप तर त्याला आपण हायपरबोलेस म्हणतो. नेक्स्ट बघूया आपण. क्वेश्चन नंबर 5 कुठला आहे? लेट अस सेड ही, अँड दुसरं आहे रेस्ट इन द बॉटम ले. इथे रेडमध्ये 2 दिलेले आहे. हे एक एक्झाम्पल आहे आणि हे एक एक्झाम्पल आहे. तर हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत? इथे दिलेलं आहे बघा, टॉटॉलॉजी, इन्व्हर्जन, त्यानंतर हायपरबोल आणि किंवा नंतर आहे अँटिथेसिस. तर हे दोन्ही जे एक्झाम्पल्स आहेत, इथे एक्झाम्पल आहेत अँटिथेसिसचे, नॉट अँटिथेसिस. बोथ आर द एक्झाम्पल्स ऑफ इन्व्हर्जन. लेट मी करेक्शन करतोय, लक्षात घ्या सगळ्यांनी. इथे एक्झाम्पल आहे इन्व्हर्जन. इन्व्हर्जन म्हणजे काय? अँटिथेसिस म्हणजे काय? 2 आयडियाज कॉन्ट्रास्टमध्ये असतील, तर इथे 2 आयडिया कॉन्ट्रास्टमध्ये नाही आहेत. तर इथे काय दिलं? इन्व्हर्जन म्हणजे काय? सिंटॅक्टिकली हे ते चेंज केलेलं आहे स्ट्रक्चरला. लेट अस सेड ही, ॲक्च्युली कसं पाहिजे हे? लेट अस ही सेड असं पाहिजे. रेस्ट इन द बॉटम ले, इथे हे देखील कसं पाहिजे? रेस्ट ले इन द बॉटम असं पाहिजे. म्हणून याला इन्व्हर्जन असं म्हटलं जातं. जर लक्षात आलं नसेल तरी सगळ्यांनी माझे जे चॅनलवरती मी प्लेलिस्ट आहे बघा, फिगर्स ऑफ स्पीच, प्रत्येक फिगर ऑफ स्पीचवरती सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघून घ्या. नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल. लेट अस सेड ही, रेस्ट इन द बॉटम ले, दोन्ही एक्झाम्पल्स आहेत इन्व्हर्जनचे. म्हणजे क्वेश्चन नंबर 4चं आन्सर आहे ऑप्शन नंबर B. नेक्स्ट बघूया आपण. क्वेश्चन नंबर 5, व्हॉट इज द मिनिंग ऑफ अँटिथेसिस? बघा इथे अँटिथेसिसचा मिनिंग काय आहे आपण बघूया. या अगोदरच बघा मी सांगण्याचा प्रयत्न केला होता या अगोदरच्या क्वेश्चनमध्ये. ऑप्शन ए बघूया, अ फ्रेज ऑर स्टेटमेंट इन विच द सेम थिंग इज सेड ट्वाइस इन डिफरंट वर्ड्स. हे देखील होत नाही. बी ऑप्शन बघा, द सिंटॅक्टिक रिव्हर्सल ऑफ द नॉर्मल ऑर्डर ऑफ द वर्ड्स अँड फ्रेजेस इन अ सेंटेन्स. हे देखील नाही. हे आहे अँटिथेसिस. बी जे म्हणतो ना आपण, कशाचं बघायचं आहे आपल्याला? अँटिथेसिस. आणि बी हे कशाचं दिसतंय आपल्याला इथे? इन्व्हर्जनचं डेफिनेशन. आणि ही जी ए दिसते ना, दिस इज द डेफिनेशन ऑफ व्हॉट? टॉटॉलॉजी. आणि सी दिसतंय बघा इथं ऑप्शन, रेफर्स टू द जॅक्स्टापोजिशन ऑफ अपोजिंग और कॉन्ट्रास्टिंग आयडियाज. हे बघा, अपोजिंग अँड कॉन्ट्रास्टिंग आयडियाज, याला अँटिथेसिस असं म्हटलं जातं. अपोजिट और कॉन्ट्रास्टिंग आयडियाज. आणि डी आहे, इन्व्हॉल्व्स एक्झॅजरेशन ऑफ आयडियाज फॉर द सेक ऑफ एम्फॅसिस. बघा 4 इथे फिगर्स ऑफ स्पीचचं तुम्हाला काय दिलंय? मिनिंग. ए जो दिसतंय ना ऑप्शन इथला, हा दिसतोय तुम्हाला कशाचा? हे दिलं इथे टॉटॉलॉजी. दुसरं दिलं इथे इन्व्हर्जन, बी. आणि डी जे दिलंय हे दिलं एक्झॅजरेशन, हे झालं तुमचं हायपरबोल. आणि सी जे आहे, दिस इज द करेक्ट ऑप्शन. तर करेक्ट आन्सर आहे बघा इथे क्वेश्चन नंबर 5चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. अँटिथेसिसचा मिनिंग आहे रेफर्स टू द जॅक्स्टापोजिशन ऑफ अपोजिंग और कॉन्ट्रास्टिंग आयडियाज. सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या. थोडा व्हिडिओ मोठा असेल पण शेवटपर्यंत बघा, कारण अतिशय महत्त्वाचे प्रश्न यामध्ये मी डिस्कस केलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6,
चूज द करेक्ट मीनिंग ऑफ हायपरबोल ॲज अ फिगर ऑफ स्पीच. आता परत तेच ऑप्शन्स आहेत. ऑप्शन्स सगळ्यांनी रीड करून घ्या. परत रीड करण्याची गरज मी रीड करणार नाही. यू जस्ट गो थ्रू दिस वन, कारण ऑलरेडी सेम ऑप्शन्स आहेत 5 नंबरच्या क्वेश्चनमधले. तर ए बघा, बी बघा, सी बघा, डी बघा आणि यातलं करेक्ट आन्सर आहे जिथे एक्झॅजरेशन हा वर्ड येतो, म्हणजे ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. म्हणजे क्वेश्चन नंबर 6, हायपरबोल म्हणजे काय? इन्व्हॉल्व्स एक्झॅजरेशन, एक्सेसिव्ह सांगितलं जातं, एक्झॅजरेशन ऑफ आयडियाज फॉर द सेक ऑफ एम्पॅसिस. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 7 इज ऑन द स्क्रीन. आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ टॉटॉलॉजी ॲज अ फिगर ऑफ स्पीच. परत तेच ऑप्शन्स आहेत. आता इथे टॉटॉलॉजी म्हणजे काय? ट्वाइस, अ फ्रेज ऑर स्टेटमेंट इन विच द सेम थिंग इज सेड ट्वाइस इन डिफरंट वर्ड्स. डबल सांगितलेले असते, परत परत सांगितलेले असते, दॅट इज कॉल्ड टॉटॉलॉजी. म्हणजे क्वेश्चन नंबर 7चा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. बी जे दिसतं इथं रिव्हर्सलचं जे सांगितलं इन्व्हर्जन, एक्झॅजरेशन म्हणजे हायपरबोल, जक्स्टापोजिशन ऑफ द अपोजिंग कॉन्ट्रास्टिंग आयडियाज म्हणजे याला काय म्हणतो आपण? दिस इज कॉल्ड अँटिथेसिस. मग ए जे ऑप्शन आहे दिस इज द करेक्ट आन्सर. सो क्वेश्चन नंबर 7चा आन्सर आहे टॉटॉलॉजीचा मीनिंग ऑप्शन नंबर ए. ते काय आहे? अ फ्रेज ऑर स्टेटमेंट इन विच द सेम थिंग इज सेड ट्वाइस इन डिफरंट वर्ड्स. नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 8. विच ऑफ द फॉलोइंग इज द एक्झाम्पल ऑफ अँटिथेसिस फ्रॉम द गिवन बिलो ऑल्टरनेटिव्स. 4 इथे ऑप्शन्स दिलेले आहेत, ए बी सी डी. बघूयात आपण काय दिले. आता अँटिथेसिसचा मीनिंग सगळ्यांना माहिती आहे, अपोजिट आयडियाज टुगेदर आणलेले असतात. ऑप्शन ए बघा, ही इवन पोर्ड लिटल पॅराफिन. यामध्ये आयडियाज अपोजिट आलेले नाहीत. ट्राईंग एव्हरी कर्ज अँड ब्लेसिंग्स. बघा इथे आलेलं आहे कर्ज अँड ब्लेसिंग. कर्ज आहे आणि ब्लेसिंग या अपोजिट कॉन्ट्रास्ट आयडिया आहेत, म्हणून हे आहे आन्सर. तरी नेक्स्ट ऑप्शन्स बघूया. ग्रोनिंग ऑन अ मॅट आणि डी ऑप्शन आहे आय वॉच्ड द फ्लेम फीडिंग माय मदर. तर इथे जे आहे करेक्ट आन्सर जे आहे विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. ट्राईंग एव्हरी कर्स अँड ब्लेसिंग्स म्हणजे 2 आयडियाज ह्या अपोजिट आयडियाज टुगेदर आलेले आहेत, कर्स अँड ब्लेसिंग्स. आता उरलेले तुम्ही गेस करायचे कुठले कुठले आहे. पोर्ड पॅराफिन, प साऊंड हे ॲलिट्रेशन आहे. ग्रोनिंग ऑन अ मॅट, ग्रोनिंग आपल्याला आवाज दाखवते म्हणून ओनोमॅटोपिया आहे. त्यानंतर आपल्याला आय वॉच द फ्लेम फीडिंग माय मदर. यामध्ये फ्लेम फीडिंग म्हणजे इथे दिसतंय आपल्याला पर्सॉनिफिकेशन, फ्लेमला इथे पर्सॉनिफाईड केलेलं आहे. तर असे मी तुम्हाला बाकीचेही तुम्हाला सांगितले, म्हणजे यातनं तुम्हाला जरी मी 25 MCQs म्हणेल असेल तरी यात तुम्हाला 50+ वेगवेगळे प्रश्न मी इथे तुम्हाला समजून सांगतो आहे. तर क्वेश्चन नंबर 8चा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर 9. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ, इथे इज पाहिजे, इज द एक्झाम्पल ऑफ ओनोमॅटोपिया फ्रॉम द बिलो गिवन ऑल्टरनेटिव्स. आपण ऑप्शन्स बघूया ए बी सी आणि डी. आता ओनोमॅटोपिया म्हणजे काय? त्या वर्ड्समधनं आपल्याला साऊंड काय होतो, साऊंड आल्यासारखं वाटतं, साऊंड तिथे दिसतोय. त्यामध्ये बघा पहिलं हे तर नाही आहे, ही इवन पोर्ड अ लिटल पॅराफिन, दिस इज नॉट द आन्सर. ट्राईंग एव्हरी कर्स अँड ब्लेसिंग, नो. आय वॉच द फ्लेम फीडिंग माय मदर, नो. अँड ग्रोनिंग ऑन मॅट, ग्रोनिंग आपल्याला आवाज दर्शवते, साऊंड. सो सी इज द करेक्ट ऑप्शन. सो स्टुडंट्स प्लीज कीप इन माइंड, सगळ्यांनी समजून घ्या. या अगोदर मी तुम्हाला ABD कशाचे एक्झाम्पल्स आहे हे सांगितलं आहे, म्हणून क्वेश्चन नंबर 9चा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, ग्रोनिंग ऑन अ मॅट. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर 10. मॅच द फॉलोइंग. हा एक प्रश्न जसाच्या तसा मी तुमचा इथे उचललेला आहे. ग्रुप ए आणि ग्रुप बी आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत, आपल्याला मॅच द फॉलोइंग करायचं इथे. तर ऑप्शन्स व्यवस्थित समजून घ्या. ग्रुप ए मध्ये दिले बघा, हुज वुड्स दीज आर, आय थिंक आय नो. सेकंड दिलंय द वुड्स आर लवली डार्क अँड डीप. थर्ड दिलंय अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. आणि फोर्थ दिलंय माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्युअर. आणि ग्रुप बी मध्ये दिलंय बघा, बी कॉलम मध्ये तुम्हाला ABCD असे ऑप्शन्स दिलेले आहेत, ॲलिट्रेशन, पर्सॉनिफिकेशन, इन्व्हर्जन आणि रेपिटेशन. तर यामध्ये तुम्हाला जे परफेक्ट माहिती आहे ते अगोदर मॅच करा. द वुड्स आर, हुज वुड्स दीज आर, आय थिंक आय नो. आता या केसमध्ये बघा, इथे तुम्हाला क्लिअरली लक्षात आलं पाहिजे कुठल्या याचं कुठलं आन्सर
आहे. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. आता हे बघा मी इथे कनेक्ट करतोय डीला. आता आपल्याला बघायचं आहे कधी कधी गेस कसा करायचा असतो. थर्डचं डी कुठं दिसतंय, थर्डचं डी बघा. आता थर्डचं डी पहिल्या याच्यात दिसतंय आणि याच्यात दिसतंय डीमध्ये, म्हणजे बी ऑप्शन आपला डिलीट झाला आणि सी ऑप्शन आपला डिलीट झाला. उरलं ए आणि डी. तर ए आणि डी मधलं कुठलं आहे करेक्ट आपण बघूया. करेक्ट आन्सर आपलं जे आहे, अरे आलं इथे स्क्रीनवर, ते डी इज द करेक्ट आन्सर. डी का करेक्ट आहे बघा. 3चं इथे डी आलंय बरोबर. आपण यातनं 2 कसे डिलीट केले बघा. 1चं सी आहे, 1चं सी. हुज वुड्स दीज आर आय थिंक आय नो. इथे इन्व्हर्जन आहे, सिंटॅक्टिकल रिव्हर्सल आहे. त्यानंतर याचं जे आहे सेकंडचं ए, सेकंड द वुड्स आर लवली डार्क अँड डीप. इथे जे आहे दिस इज ॲलिट्रेशन. कसं ड साऊंड इज रिपीटेड. आणि इथे माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्युअर, याचं आहे पर्सॉनिफिकेशन, पर्सॉनिफाईड केलेलं आहे इथे. सो करेक्ट ऑप्शन इज आन्सर नंबर डी, मॅच द फॉलोइंग. परत सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या कुठल्या पद्धतीनं याचं आहे, आणि असं येऊ शकतं MCQजमध्ये. नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 11. व्हॉट इज क्वेश्चन नंबर 11? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ इन्व्हर्जन फ्रॉम द बिलो गिवन ऑल्टरनेटिव्ज. आता इथे बघायचं आहे आपल्याला की इन्व्हर्जनचं एक्झाम्पल नाही हे बघायचं आहे आपल्याला. तर ते कुठलं आहे ते बघूया. क्वेश्चन सगळ्यांनी समजून घ्या काय दिलंय. थोडं इथं मी चेंज करतो. यामध्ये हे जे आहे इवन पोर्ड ही अ लिटल पॅराफिन, हे जे आहे याच्या थोडा इथे करेक्शन आहे यामध्ये बघा. इवन पोर्ड कॉमा ही इथे कन्सिडर करा सगळ्यांनी, म्हणजे ते मला क्वेश्चनला माझ्या थोडे इथे टायपिंग मिस्टेक आहे, बाकी काहीच नाही आहे. समजून घ्या आता. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ इन्व्हर्जन फ्रॉम द फॉलोइंग. कुठलं आहे की जे इन्व्हर्जनचं एक्झाम्पल नाही आहे. ए ऑप्शन काय बघा, इवन पोर्ड ही अ लिटल पॅराफिन. इवन पोर्ड ही अ लिटल पॅराफिन. बी ऑप्शन आहे अन एक्सलंट डिसिजन शी मेड देअर. सी ऑप्शन आहे टुडे अपॉन अ बस आय सॉ अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. आणि डी आहे आय वॉच्ड द फ्लेम फीडिंग माय मदर. आता याचं करेक्ट आन्सर आहे बघा. इथे सिंटॅक्टिकली काय केलेलं आहे, रिव्हर्सल केलं मी आत्ता. बी देखील रिव्हर्सल आहे, सी देखील रिव्हर्सल आहे, आणि डी मध्ये कुठल्याही पद्धतीचं ग्रॅमर किंवा ते स्ट्रक्चर आहे चेंज केलेलं नाही आहे. म्हणून करेक्ट ऑप्शन जे आहे इथे लक्षात घ्या, दिस इज नॉट, डी इज द करेक्ट ऑप्शन. कुठला आहे, डी हे करेक्ट ऑप्शन आहे. डी इज द करेक्ट ऑप्शन. मला व्यवस्थित समजून घ्या इथे मला काय सांगायचं आहे. तर डी करेक्ट ऑप्शन आहे. त्याचं कारण आहे आपल्याला इन्व्हर्जनचं एक्झाम्पल नाही आहे. बाकी सगळे ए बी सी हे इन्व्हर्जनचे एक्झाम्पल कसे आहेत हे मी तुम्हाला सांगितलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 12. डॅश इज अन एक्झाम्पल ऑफ पन फ्रॉम द पोयम द पुली. द पनचं एक्झाम्पल आपल्याला इथे बघायचं आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. ऑप्शन्स बघा. हॅव्हिंग अ ग्लास ऑफ ब्लेसिंग्स. सेकंड, सो स्ट्रेंथ फर्स्ट मेड अवे, रेस्ट इन द बॉटम ले, सो बोथ शुड लूजर्स बी. थोडं व्यवस्थित. पन म्हणजे काय, ज्यामध्ये एक वर्ड गेम किंवा वर्ड प्ले असतो, जे एक वर्ड असा असतो, होमोग्राफ यूज केलेला असतो त्यामध्ये, होमोग्राफ. आणि तसं जर बघितलं तर आपल्याला होमोग्राफचं जे, होमोग्राफ म्हणजे काय, डबल मिनिंग आपल्याला तिथे दिसतोय. आणि सी हे करेक्ट ऑप्शन आहे. कारण आहे रेस्टचा मिनिंग 2 होतात बघा. रेस्ट म्हणजे आराम करणे होतं, आणि रेस्ट म्हणजे असं एक फ्लॅटमध्ये असं पडणे ज्याला म्हणू शकतो आपण. तर इथे 2 मिनिंग्ज आपल्याला इथे दिसत आहेत. त्यामुळे इथे पनचं एक्झाम्पल आहे धिस वन, रेस्ट इन द बॉटम ले, बाकीचे नाहीत. सो इथे क्वेश्चन नंबर 12चा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 13. इज अन एक्झाम्पल ऑफ पॅराडॉक्स फ्रॉम द पोयम द पुली. इथे पॅराडॉक्सचं आपल्याला एक्झाम्पल इथे बघायचं आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. ओके, माझ्याकडून डायरेक्ट इथे आन्सर आलं आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ऑप्शन्स दिलेले आहेत बघा इथे. अँड रेस्ट इन नेचर नॉट द गॉड ऑफ नेचर. ही वूड ॲडो माय गिफ्ट्स इन्स्टेड ऑफ मी. लेट हिम बी रिच अँड विअरी वेन गॉड ॲट फर्स्ट मेड मॅन. आता इथे पॅराडॉक्स म्हणजे अपोजिट आयडियाज आपल्याला इथे दिसतात. आणि त्या कशामध्ये दिसत आहेत बघा, रिच अँड विअरी. इथे ह्या 2 वर्ड्समधनं आपल्याला पॅराडॉक्स दिसतोय.
म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ऑलरेडी येऊन गेलं होतं, दॅट इज अ सी, लेट हिम बी रिच अँड विअरी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 14. डॅश इज अन एक्झाम्पल ऑफ सिनॅक्डॉग फ्रॉम द पोयम द पुली. मुद्दा म्हणून इथं पोयमचं नाव लिहिलंय म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की तुमच्या सिलेबसमधलाच पार्ट आहे. सो बोथ शुड लुजर्स बी द देन ब्युटी फ्लोड. बी ऑप्शन आहे. सी लेट अस सेड ही पोर ऑन हिम अँड डी मे टॉस हिम टू माय ब्रेस्ट. यामधलं सिनॅक्डोकीचं जे एक्झाम्पल आहे दॅट इज अ डी अँड द करेक्ट ऑप्शन इज that is a D, may toss him to my breast. So this is the example of synecdoche. So synecdoche चं तुम्हाला एक डिटेलमध्ये जर माहिती घ्यायची असेल, अगेन आय रिक्वेस्ट यू टू वॉच द व्हिडिओज रिलेटेड टू फिगर्स ऑफ स्पीच. तुम्हाला फिगर ऑफ स्पीचचा मिनिंग माहिती नसेल तर तुम्हाला कुठलंही आन्सर तुम्हाला इथे देता येणार नाही आणि तुमचे मार्क्स कट होतील. इथे लक्षात घ्या, सिनॅक्डोकीचा मिनिंग माहिती असणं गरजेचं आहे. याचं एक फिगर ऑफ स्पीचमध्ये काय केलं जातं, अ पार्ट इज मेड टू रिप्रेझेंट द होल ऑर व्हाईस वर्सा. एक पार्ट दिला जातो, ते कंप्लीट आपल्याला त्याचा होल म्हणजे WHOL होल म्हणजे रिप्रेझेंट करतं किंवा त्याच्या उलटं होऊ शकतं. एक होल पर कंप्लीट दिलेलं असतं आणि त्याचा पार्ट आपल्याला रिप्रेझेंट होतो. म्हणजे याचं काय होतं, मे टॉस हिम टू माय ब्रेस्ट. या वर्डशी रिलेटेड आहे दोन्ही बघा. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड दिस अँड दिस. सो दिस इज सिनॅक्डोकी. नेक्स्ट बघूया आपण. क्वेश्चन नंबर 15. डॅश इज अन एक्झाम्पल ऑफ अलिट्रेशन फ्रॉम द पोयम पुली. आता अलिट्रेशन यात बघूया. मेड वे, बॉटम ले, रिपायनिंग रेस्टलेसनेस अँड कीप द रेस्ट. सरळ सरळ लक्षात येते. सी ऑप्शन करेक्ट आहे. र साऊंड जो आहे तो रिपीट झालेला आहे. सो रिपायनिंग रेस्टलेसनेस इज अन एक्झाम्पल ऑफ अलिट्रेशन फ्रॉम द पोयम पुली. रिपायनिंग रेस्टलेसनेस रिपीट. इथे काय झालंय बघा, इथे रिपीट झालेलं आहे. सुरुवातीचं इनिशियल जे आहे, इनिशियल व्हॉट इज दॅट अल्फाबेट किंवा साऊंड ज्याला म्हणतो आपण, रिपीट झाला आहे, त्याला अलिट्रेशन असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 16. आयडेंटिफाय द एक्झाम्पल ऑफ पर्सॉनिफिकेशन फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्स. पर्सॉनिफिकेशन आपल्याला इथे शोधायचं आहे. कुठलं आहे, ABCD ऑप्शन्स दिलेले आहेत. बघूया. वेअर द क्लिअर स्ट्रीम ऑफ रिझन हॅज नॉट लॉस्ट इट्स वे. बी आहे. वेअर द वर्ल्ड हॅज नॉट बीन ब्रोकन अप इन टू फ्रॅगमेंट्स. सी आहे. इन टू दॅट हेवन ऑफ फ्रीडम माय फादर लेट माय कंट्री अवेक. अँड डी, वेअर टायरलेस स्ट्रायव्हिंग स्ट्रेचेस इट्स आर्म्स टुवर्ड्स परफेक्शन. डी ऑप्शन करेक्ट आहे. इथे बघा, टायरलेस स्ट्रायव्हिंग स्ट्रेचेस इट्स आर्म पर्सॉनिफाईड केलेलं इथे. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर डी, वेअर टायरलेस स्ट्रायव्हिंग स्ट्रेचेस इट्स आर्म्स टुवर्ड्स परफेक्शन. हे पर्सॉनिफिकेशनचं एक्झाम्पल आहेत. ABC कशाचं आहे नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्या लक्षात येईल. क्वेश्चन नंबर 17 बघा. चूज द एक्झाम्पल ऑफ मेटाफर फ्रॉम द फॉलोइंग गिवन ऑप्शन्स. परत तेच ऑप्शन्स आहेत, त्यामुळे मी तिथे एक्सप्लेन केलं नाही की कुठला आहे, A, B आणि C कुठला आहे. तर बघूया. वेअर द क्लिअर स्ट्रीम ऑफ रिझन हॅज नॉट लॉस्ट इट्स वे. बी आहे. वेअर द वर्ल्ड हॅज नॉट बीन ब्रोकन अप इन टू फ्रॅगमेंट. सी आहे. इन टू दॅट हेवन ऑफ फ्रीडम माय फादर लेट माय कंट्री अवेक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, वेअर द क्लिअर स्ट्रीम ऑफ रिझन हॅज नॉट लॉस्ट इट्स वे. तर इथे समजून घ्यायचं आहे कुठल्या पद्धतीनं यामध्ये मेटॅफर आहे. मेटॅफर म्हणजे काय, इम्प्लाइड कंपॅरिझन असतं. इम्प्लाइड म्हणजे इथे क्लिअर स्ट्रीम म्हणजे जे आहे लॉजिक किंवा या रिझनला कशाशी केलेलं आहे कंपेअर, दॅट इज क्लिअर स्ट्रीम, म्हणून इथे मेटॅफर आहे. तर ऑप्शन क्वेश्चन नंबर 17चा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट बघूया आपण. क्वेश्चन नंबर 18. मेन अँड विमेन मियरली प्लेयर्स इज अन एक्झाम्पल ऑफ डॅश सिमिली, इन्व्हर्जन, मेटॅफर अँड हायपरबोल. सरळ सरळ आहे. मेन अँड विमेनला काय म्हटले, प्लेयर्स म्हणजे इम्प्लाइड कंपॅरिझन आहे. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ मेटॅफर. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर सी, मेटॅफर. त्यानंतर बघूया आपण क्वेश्चन नंबर 19. काय दिलंय, नॉट वन इज डिससॅटिस्फाईड, नॉट वन इज डिमेंटेड इज अन एक्झाम्पल ऑफ. ऑप्शन्स आर गिवन. अलिट्रेशन, त्यानंतर रेपिटेशन, त्यानंतर मेटॅफर आणि हायपरबोल. तर इथे करेक्ट ऑप्शन जे आहे याचं करेक्ट आन्सर काय आहे तर बघूया. देअर इज अ रेपिटेशन.
नॉट वन इज डिससॅटिस्फाईड, नॉट वन इज डिमेंटेड. हा पार्ट बघा इथे रिपीट झालेला दिसतो आपल्याला, दिस अँड दिस पार्ट. सो देअर इज द रेपिटेशन. सो या पर्टिक्युलर क्वेश्चनमध्ये लक्षात घ्यायचं रेपिटेशनचं आपल्याला इथे एक्झाम्पल दिसतंय. सो क्वेश्चन नंबर 19चा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, दॅट इज रेपिटेशन. नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 20, मॅच द फॉलोइंग. महत्त्वाचा क्वेश्चन आहे. बघा परत अशाच पद्धतीचा एक प्रश्न येऊन गेला आपला क्वेश्चन MCQ. मेटाफर दिलं इथे, या साईडला दिलं आपल्याला सगळे काय पोएटिक डिव्हायसेस आणि या साईडला त्याच्या डेफिनेशन्स. मेटाफर म्हणजे काय, अलिट्रेशनचा मिनिंग काय, ऑनोमेटोपिया आणि सिमिली. तर इथे बघा मेटाफर म्हणजे काय, अन इम्प्लाइड कंपॅरिझन. अलिट्रेशन म्हणजे काय, द यूज ऑफ द सेम साऊंड ॲट द बिगिनिंग ऑफ द वर्ड्स. ऑनोमेटोपिया म्हणजे काय, अ वर्ड विच रिझेंबल्स द साऊंड इट रिप्रेझेंट्स. आणि सिमिली म्हणजे काय, अ कंपॅरिझन बिटवीन टू डिफरंट थिंग्स, स्पेशली अ फ्रेज कंटेनिंग द वर्ड्स लाईक ऑर ॲज. आता मी इथे डायरेक्ट मी तुम्हाला कनेक्ट करून दाखवलं. मग 1चं बी कुठं दिसतंय आपल्याला, इथे दिसतंय बघा, बाकी ठिकाणी कुठेच नाही, म्हणजे सी इज द करेक्ट आन्सर. बघा सेकंडचं ए दिसतंय इथे, यू कॅन टॅली दिस वन, टॅली करू शकता. 3चं डी दिसतंय आणि 4चं सी, म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. कसं आहे हे तुम्हाला मी सांगितलं, सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. नेक्स्ट बघूया आपण 21 नंबरचा क्वेश्चन. सगळ्यांनी वेगवेगळ्या बाकीच्या ज्या लिंक्स आहेत MCQच्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या या व्हिडिओच्या, त्या सगळ्यांनी बघा, अतिशय महत्त्वाच्या लिंक्स आहेत. क्वेश्चन नंबर 21, अँड लाईफ सीम्स युजलेस अँड वर्थलेस विदाउट इट इज अन एक्झाम्पल ऑफ अँटिथेसिस, रेपिटेशन, क्लायमॅक्स आणि टॉटॉलॉजी. आता अँटिथेसिस नाही आहे, रेपिटेशन इथे नाही आहे, क्लायमॅक्स नाही आहे. युजलेस आणि वर्थलेसचा मिनिंग जवळपास सेम आहे, म्हणजे ट्वाईस डबल वर्ड्स यूज केले म्हणून याला टॉटॉलॉजी असं म्हणता येतं. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, दॅट इज अ टॉटॉलॉजी. सो फॉर द सेक ऑफ एम्फॅसिस असा यूज केलेला असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर 22. ऑल लवली टेल्स दॅट वी हॅव हर्ड अँड रेड इज अन एक्झाम्पल ऑफ. बघा इथं दिलं आहे ॲझोनन्स, कॉझोनन्स, मेटाफर अँड पॅराडॉक्स. इथं हे बघा ल इथे 3 ठिकाणी वेगवेगळ्या प्लेसला झालं, इनिशियल नाही, म्हणून याला काय म्हणायचं. आणि कॉन्सोनंट्स रिपीट झालं, याला म्हटलं जातं ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. कॉन्सोनन्स म्हणजे रिपिटेशन ऑफ कॉन्सोनंट, रिपिटेशन ऑफ कॉन्सोनंट इन द नियर वर्ड्स, इन द यू कॅन से वॉट ॲडजस्टंट वर्ड्समध्ये होऊ शकतं नवलच्या, पण ते कुठल्याही प्लेसला असू शकतं. इथे ल साऊंड दिसतोय बघा इथे देखील, म्हणून दिस इज द एक्झाम्पल ऑफ कॉन्सोनन्स. सो ऑप्शन नंबर बी जे आहे हे करेक्ट आन्सर आहे क्वेश्चन नंबर 22चं. ॲझोनन्स आणि कॉन्सोनन्स, ॲझोनन्स म्हणजे रेपिटेशन ऑफ वॉवेल होतं. नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 23. ही ब्रोक इन टू रोअर इज अन एक्झाम्पल ऑफ डॅश फ्रॉम द पोयम द हाईट ऑफ द रिडिक्युलस. ऑनोमेटोपिया, कॉन्सोनन्स, ॲझोनन्स अँड अँटिथेसिस. सरळ आहे, रोअर आपल्याला आवाज दाखवतोय म्हणून ओनोमेटोपिया आहे. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर ए, ओनोमेटोपिया. सो ही ब्रोक इन टू रोअर मधलं ह्या रोअर वर्ड आपल्याला साऊंड दर्शवतं म्हणून एक्झाम्पल आहे ओनोमेटोपिया. सो क्वेश्चन नंबर 23चा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 24. वेअर ऑन द डेक माय कॅप्टन लाईज फॉलन कोल्ड अँड डेड इज अन एक्झाम्पल ऑफ. कशाचं एक्झाम्पल आहे बघा, वेअर ऑन द डेक माय कॅप्टन लाईज फॉलन. इथे बघा लाईज आणि फॉलन. आय गेस दिस इज द एक्झाम्पल ऑफ टॉटॉलॉजी. येस, दिस इज द एक्झाम्पल ऑफ टॉटॉलॉजी. हे बघा ना, लाईज आणि फॉलन हे दोन्हीचा मिनिंग सेम होतोय ना, सेम होतोय. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ टॉटॉलॉजी. अँड क्वेश्चन नंबर 24चा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, टॉटॉलॉजी. नेक्स्ट बघूया आपण. दिस इज द लास्ट क्वेश्चन 25. ओ गॉड फॉरगिव्ह मी अँड मी व्हॉट आय वाईन इज अन एक्झाम्पल ऑफ. ऑप्शन्स ए ओनोमेटोपिया, बी एपॉस्ट्रॉफी, सी बोथ. ए अँड बी दोन्हीचं आहे, ऑनोमेटोपियाचं आहे, एपॉस्ट्रॉफीचं आहे आणि डी इन्व्हर्जनचं आहे. इथे बघा फार महत्त्वाचा क्वेश्चन आहे. होऊ शकतं एकच लाईन ही दोन्हीचं एक्झाम्पल होऊ शकते. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हॉट आय वाईन. आता इथे वाईनचा मिनिंग होतो रडत रडत काहीतरी बोलणे, पुटपुटणे, म्हणून इथे
आपल्याला तिथे ओनोमेटोपिया देखील होतो आणि इथे ओ गॉड उद्देशून म्हटलंय म्हणून ॲपॉस्ट्रॉफी देखील होतंय, म्हणून सी इज द करेक्ट ऑप्शन. सगळ्यांनी समजून घ्या, सी इज द करेक्ट ऑप्शन. सो बोथ ए अँड बी चं एक्झाम्पल आहे ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हॉट आय वाईन. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी तुमच्यासोबत डिस्कस केलेले आहेत. 25 प्रश्न हे तुम्हाला 11च्या CET साठी फार महत्त्वाचे ठरणार आहेत. तरी सगळ्यांना रिक्वेस्ट, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेवढं शेअर करता येईल तेवढं करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला येणारे नोटिफिकेशन्स लवकर मिळतील. माझ्या चॅनलवर ते वेगवेगळे विषय इंग्लिश रिलेटेड हे ते केलेले असतात, फक्त सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं आहे. सो सगळ्यांना शेअर करा. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर द 11th CET.